नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपल्या देशामध्ये अतिशय चर्चेमधला अगदी तीव्र स्वरूप घेतलेला विषय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचे उठाव. हे शेतकऱ्यांचे उठाव किंवा शेतकऱ्यांचा जे प्रोटेस्ट चालू आहे तर तो कशाशी संदर्भात आहे तर गव्हर्नमेंटकडून जे शेतकऱ्यांविषयी असे 3 विधेयकं नंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं, म्हणजे 3 जे नवीन कायदे फॉर्म केलेले आहेत तर ते मागं घ्यावेत किंवा ते कायदे रद्द करावेत. या व्यतिरिक्त बऱ्याचशा त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यामुळं सध्या पंजाब आणि हरियाणामधले मोस्टली शेतकरी हे सगळे दिल्लीमध्ये प्रोटेस्ट करत आहेत. काल पण एक बैठक झाली, त्याच्यामधून सुद्धा असं काही पॉझिटिव्ह असं काही बाहेर आलेलं नाही आहे. उद्या एक मीटिंग असणार आहे, बघूयात आता नेमकं काय आउटपुट होत आहेत, निर्णय कशा प्रकारचे घेतले जात आहेत हे आपल्याला बघण्यासारखं राहील. आत्तापर्यंत 4 ते 5 लेवलपर्यंतच्या बैठकी झालेल्या आहेत, पण तरी असं काही कॉन्क्रीट असं बाहेर आपल्याला आउटपुट आलेलं दिसत नाही आहे. तर आजचा जो आपला विषय असणार आहे तो आपण शेतकऱ्यांविषयी हे जे 3 कायदे गव्हर्नमेंटने फॉर्म केले ते जाणून घेऊ. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि या कायद्यामध्ये सुद्धा कुठले बदल वगैरे करणं गरजेचं आहे का हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. हा विषय चर्चेमध्ये कुठून आला आहे ते शेतकऱ्यांचे प्रोटेस्ट सुरू आहेत. या व्यतिरिक्त कॅनडाचे PM सुद्धा काहीतरी आपल्या शेतकऱ्यांशी संदर्भात किंवा आपल्या नवीन पॉलिसीच्या संदर्भात ते काहीतरी बोलून बसले. तर असं बरंचसं वादाचं सुरू आहे आणि त्याच्यामुळं हा विषय पेटलेला आहे. कॅनडाच्या PMबद्दल तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो, जस्टिन ट्रुडो जे आहेत तर यांचा आणि भारतीय शेतकऱ्यांचा असं काही जास्त संबंध नाही आहे. त्यांचा आणि पॉलिटिकली शीख समाजाचा जास्त संबंध आहे, शीख धर्मियांचा किंवा शीख बांधवांचा त्यांच्याशी संबंध आहे. कारण आपण कॅनडाला मिनी पंजाब म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तुम्हाला माहिती असेल हे. कारण कॅनडामध्ये भरपूर अशी शीख पॉप्युलेशन आहे आणि मुख्य सांगायचं झालं तर कॅनडाचे सध्याचे जे गव्हर्नमेंट फॉर्म झालं आहे तर ते 4 ते 5 अलायन्सनी फॉर्म झालेलं आहे. त्याचं जस्टिन ट्रुडो जे आहेत त्यांना काही अशी मेजॉरिटी भेटलेली नाही आहे आणि त्यांना ज्या पक्षांकडून सपोर्ट आहे कॅनडामध्ये तर ते मेजॉरिटी शीख पक्ष आहेत, 2 शीख पक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांना थोडं वोटर्सला खुश ठेवण्यासाठी अशा गोष्टींमध्ये पडावं लागतं. तेच म्हणजे जस्टिन ट्रुडोज 2019मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये गेले होते. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये ते भारताविरुद्ध असे म्हटले होते की भारत सरकारकडून त्यांच्या शेतकऱ्यांना जास्तच मदत केली जाते, त्याच्यामुळे फेअर कॉम्पिटिशन होत नाही आहे. म्हणजे एका बाजूने ते आधी बोलून बसलेत की भारत शेतकऱ्यांना जास्त मदत करतो आहे, MSP वगैरेमध्ये पिकासाठी MSP ठरवलेलं आहे. आता MSP वगैरे काय हे मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. या व्यतिरिक्त ते असं सुद्धा म्हटले होते की PM किसान योजना जी आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक दिले जातात तर ते सुद्धा चुकीचं आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी भारताविरुद्ध तसं बोललेलं होतं. मात्र आता 2020मध्ये बघितलं तर लगेचच शेतकऱ्यांचा मुद्दा आला आहे आणि खास करून पंजाबमधल्या शेतकऱ्यांचा मुद्दा असल्यामुळं ते पॉलिटिकली त्यांच्या वोटर्सला खुश ठेवण्यासाठी म्हणूनच्या त्या गोष्टी करत होते. तर त्या गोष्टी आपण एवढ्या काही सिरियसली घेण्यासारख्या नाही आहेत, फक्त तुम्हाला थोडी क्लॅरिटी असावी. नाही तर असं तुमच्या मनामध्ये येईल की बघा आपल्या देशामधल्या बिलांना बाहेर परदेशांमधून विरोध केला जातो आहे, तर ते तसं नाही आहे. पॉलिटिकली फक्त त्यांचा व्ह्यू होता तो. तर आता हा पण एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला की आत्तापर्यंतचा इंडियन गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड आहे 1947 पासून जरी पकडलं ना तुम्ही तरी तुम्हाला गोष्ट लक्षात येईल की सरकारमध्ये आल्यानंतर सरकारकडून ज्या काही गोष्टी राबवल्या जातात, भलेही ते नोटबंदी असेल किंवा GST रिफॉर्म्स असतील किंवा वेगवेगळे जे काही गव्हर्नमेंटकडून काही जरी घेऊन आलं ना तर गव्हर्नमेंट अगदी छाती ठोकपणे सांगत असतो की आम्ही हे चांगल्या कामासाठीच घेऊन आलो आहे किंवा आम्ही हे रिफॉर्म्स घेऊन आलो आहे म्हटल्यावरती ते 100% योग्यच आहेत, त्याच्यावरती काही उणिवा नसतील असं गव्हर्नमेंटचं मत असतंच. आणि त्याच्या अपोजिट अगदी अपोजिशन पार्टीचं काम असतं की गव्हर्नमेंटने काही जरी घेऊन आलं तरी अपोजिशन पार्टीने विरोध करायचा. हे इंडियामधलं कल्चर आहे, इंडियामधलं पहिल्यापासून भारतामध्ये आपलं हेच चालत आलं आहे. तर आत्ता आपल्याला काही पॉलिटिकल अँगल समजून घेत बसायचं नाही आहे. आपल्याला मुख्य 3 महत्त्वाचे कायदे, त्या संदर्भातचे असलेले प्रश्न, शेतकऱ्यांनी कशाला विरोध केला आहे आणि नेमकं याच्यातून चांगलं होणार आहे की वाईट होणार आहे या गोष्टींवरती आपण बोलूयात, ठीक आहे. आणि तुम्हाला एक फॅक्ट माहिती आहे का की शेतकरी सगळे एवढे रस्त्यावरती आलेत किंवा दिल्लीमध्ये प्रोटेस्ट करत आहेत तर याचं रिझन आहे. जसं की 1947 पासून आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर सरकारी जे नोकरीमध्ये आहेत, सरकारी नोकर जे आहेत तर यांचा पगार जवळपास 180 पटींनी वाढला आहे. याबरोबर जे शिक्षक आहेत, सरकारी शिक्षक असतील तर त्यांचा पगार जवळपास 200 पटींनी वाढला आहे 1947 पासूनचं बोलतो आहे मी. आणि त्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांचे जर उत्पन्न बघितलं तर 1947च्या तुलनेमध्ये सध्या 21 ते 22 पट फक्त वाढलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे हे काही 21-22 पट खूप जास्त नाही आहे.
शिक्षकांचं वेतन 200 पटींनी वाढलं आहे, सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन 180 पटींनी वाढलेलं आहे, राष्ट्रपतींचं पेमेंटसुद्धा 60,000हून आता 5-5 लाख रुपये झालेलं आहे. तर सांगायची गोष्ट काय आहे की शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती पहिल्यापासूनच कोणीच लक्ष दिलेलं नाही आहे. मग भलेही आत्ताची गव्हर्नमेंट असेल किंवा जुन्या गव्हर्नमेंट. तर आता खऱ्या अर्थाने शेतकरी जो रस्त्यावरती आला आहे तर त्यांच्या मागण्या कितपत योग्य आहेत आणि त्यांनी कुठल्या मागण्या करणं गरजेचं आहे तर हे सुद्धा आपण जाणून घेऊ. त्याआधी जे 3 महत्त्वाचे कायदे आहेत ज्यांना विरोध सुरू आहे ते आपण जाणून घेऊ. म्हणजे आधी ते बिल होते, याचं जर एक प्रॉपर टाईमलाईन जर तुम्ही बघितलं तर 3 बिल जे किंवा 3 ऑर्डिनन्स जे काढले होते, द फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन बिल 2020, त्यानंतर द फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑफ प्राईस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस बिल 2020 आणि इसेन्शियल कमोडिटीज अमेंडमेंट बिल 2020. तर हे सगळे जे बिल होते किंवा हे जे ऑर्डिनन्स काढले होते हे 5 जून 2020 रोजी. त्यानंतर या ऑर्डिनन्स विरोधामध्ये बराचसा विरोध वगैरे झाला, पण ज्यावेळेस याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी 25 सप्टेंबर 2020ला भारत बंदचं आंदोलन केलं होतं. भारत बंद संपूर्ण देश 25 सप्टेंबरला बंद होता. ठीक आहे. आणि त्यानंतर बरेचसे असे हरियाणा आणि पंजाबमध्ये उठाव चालू होते. म्हणजे मेनली पंजाब आणि हरियाणावरती जास्त फोकस होता, तिथं जास्त उठाव चालू होते. आणि आत्ता तो गेल्या एक 9-10 दिवसांपासून कॉन्स्टंटली दिल्लीमध्ये चालू आहे किंवा दिल्लीकडं अशा प्रकारचे उठाव करायचे आहेत, अशा प्रकारचा प्रोटेस्ट करायचा आहे. तर हे सध्या सुरू आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक ॲटलिस्ट टाईमलाईन तरी समजली. आत्ता तुम्हाला एका फ्लोमध्ये सगळ्या गोष्टी समजायला सुरुवात होईल. आता साधारणतः शेतकऱ्यांच्या समस्या कोणत्या आहेत, शेतकरी कोणत्या गोष्टींवरती टीका करत आहेत हे जाणून घ्या. हे 3 कायदे शेतकरी विरोधात आहेत आणि परिणामी केवळ शेतकऱ्यांच्या पिकाचे दर कमी होतील आणि पुढील बियाणे सुरक्षितताही बिघडू शकेल असं शेतकऱ्यांचं मत आहे, अशी शेतकऱ्यांची शंका आहे किंवा त्यांच्या चिंता आहेत. सरकारी हस्तक्षेप दूर झाल्यामुळं अन्न सुरक्षा कमी होईल. अन्न साखळी सुरक्षा जी आहे म्हणजे फूड सेक्टर जे आहे तर त्याच्यामध्ये जर सरकारचा हस्तक्षेप कमी झाला तर त्यामुळे प्रायव्हेट कंपन्या ज्या असतील म्हणजे कॉर्पोरेट जे असतील तर ते शेती प्रणालीला अंडर कंट्रोल करतील की काय, अशी सुद्धा शेतकऱ्यांची भीती आहे, त्यांच्या टीका आहेत. त्यानंतर ब्लॅक मार्केटशी संबंधित सुद्धा टीका आहेत. शेतकऱ्यांचं असं मत आहे की जर हे 3 कायदे इम्प्लिमेंट झाले तर कालांतरानंतर देशामध्ये ब्लॅक मार्केटिंगला जास्त प्रमोट केलं जाईल. काही ना काही असं शेतकऱ्यांवरती बंधनं येतील की तुमचा माल पर्टिक्युलर याच दरामध्ये विकायचा आहे. तर कालांतराने शेतकऱ्यांचं शोषण वाढणारे, ब्लॅक मार्केटिंगला प्रमोशन मिळतं आहे, तर असं सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामधली शंका आहे. आणि या कायद्यांमध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस, त्याला MSP म्हटलं जातं, तर यात बदल होण्यासंदर्भात कोणतंही आश्वासन नाही किंवा त्याच्यामध्ये बदल होणार आहे की नाही, राहणार आहे की नाही, लिखित स्वरूपामध्ये असं काही नाही आहे, असं शेतकऱ्यांच्या शंका आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला MSP म्हणजे काय ही टर्म अगदी शॉर्टमध्ये सांगतो. मिनिमम सपोर्ट प्राईस हा एक MSPचा लॉंग फॉर्म आहे. MSP म्हणजे नेमकं काय? MSP म्हणजे एक किंमत. ती किंमत काही अशा ठराविक शेती मालासाठी असते की त्या मालाला गव्हर्मेंटकडून ठराविक रक्कम देऊन खरेदी केलं जाईल. म्हणजे मार्केटमध्ये कितीही दर असला तरी पर्टिक्युलर एक रक्कम त्या मालासाठी गव्हर्मेंटकडून ठरवली जाते. एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा कांदा आहे, तर तो कांदा गव्हर्मेंटने असं यावर्षी घोषित केलं की फॉर एक्झाम्पल कांदा शेतकऱ्यांचा आम्ही 40 रुपये किलो या दराने विकत घेऊ. ठीक आहे. मग तो कांदा भलेही मार्केटमध्ये 80 रुपये किलो झाला तरी गव्हर्मेंटकडं जर तुम्ही विकायसाठी जाल तर गव्हर्मेंट तुम्हाला 40 रुपयेच देईल. आणि समजा कांद्याची किंमत मार्केटमध्ये 20 रुपये किलो जरी झाली तरी गव्हर्मेंट तुम्हाला 40 रुपये त्याचा जो दर असणार आहे तो देणार आहे. ठीक आहे. हे कशासाठी देणं गरजेचं असतं? कारण मित्रांनो, शेती ही पूर्णपणे पर्यावरणावरती अवलंबून असलेली, हवामानावरती अवलंबून असलेला बिझनेस आहे किंवा असलेला उद्योगधंदा आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शाश्वती नसते की यावर्षी एवढं पीक येईलच. शेतकऱ्यांचं याच्यामुळं इंग्रजांनी भरपूर असं शोषणसुद्धा केलेलं आहे. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर इंग्रज शेतीवरती कर लादायचे. तो कर शेतीमध्ये उत्पन्न येऊ किंवा न येऊ शेतकऱ्यांना द्यावा लागायचा. मग ते देण्यासाठी शेतकरी कर्जबाजारी होत होते, सावकाराकडून पैसे घ्यायचे, शेतजमिनी गहाण ठेवायचे. तर जे शेतकऱ्यांचं आत्तापर्यंत स्वातंत्र्याच्या पूर्वी जे शोषण झालं आहे तर ते शोषण भविष्यामध्ये पुढं होऊ नये यासाठी 1955चा
APMC ॲक्ट हा फॉर्म करण्यात आला. APMC ॲक्ट हा आधीपासून होता, 1955मध्ये तो रिफॉर्म करण्यात आला आहे. त्यालाच ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी असं म्हटलं जातं. नाव थोडं वेगळं वाटेल तुम्हाला, पण हे APMCs तुमच्या प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये असतील. APMC म्हणजेच आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती. कृषी उत्पन्न बाजार समिती ऑलमोस्ट आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेतच. तर ह्याच्या काही आपण त्याला बाजार समिती पण म्हणतो. तर या बाजार समितींमध्ये गव्हर्नमेंटकडून पर्टिक्युलर तुमचा माल खरेदी करण्याची, तो विकण्याची तिथं सोय करून देण्यात आलेली असते. तिथं पूर्णपणे तुमच्या शेतीमालाशी संदर्भातचे व्यवहार त्या भागामध्ये होतील. पण प्रत्येक शेतकऱ्यांनी जाऊन माल त्यांचा बाजारामध्ये विकणं म्हणजे बाजार समितीमध्ये विकणं हे कुणालाही बंधनकारक नसतं. जर समजा मी शेतकरी आहे, माझ्याकडे समजा एक टनभर माझा कांदा आला आहे, तर असं काही गरजेचं नाही आहे किंवा कंपल्शन नाही आहे की मी जाऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच तो विकेल. मी कुठंही तो विकू शकतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आता तर फॅसिलिटीनुसार अख्ख्या देशामध्ये आपण तो माल कुठेही विकू शकतो. ठीक आहे, असं बंधन कुठल्याही शेतकऱ्यावरती नसतं की APMCमध्ये किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊनच विकायचं आहे असं कुणालाही बंधन नसतं. ठीक आहे, आता MSP बद्दलच पहिल्यांदा नीट समजून घ्या. कायदे आपल्याला काही इतके फार डिटेलमध्ये जाणून घेण्याची गरज नाही आहे. आपल्याला MSP जाणून घ्यायचं आहे. कृषीबद्दल आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की कृषी हा विषय नेमका राज्य सरकारच्या अंतर्गत येतो, म्हणजे राज्यसूचीमध्ये येतो, केंद्र सूचीमध्ये येतो की कॉन्करंट लिस्टमध्ये येतो, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आपण थोडासा फोकस आपल्या एक्झाम ओरिएंटेड गोष्टींवरती जास्त ठेवू. MSPबद्दल पहिल्यांदा डिटेल समजून घ्या. जसं मी एक्झाम्पल दिलं की कांद्याचा दर हा गव्हर्नमेंटने ठरवला की यावर्षी जेवढा काही कांदा उत्पादन होईल देशामध्ये त्यासाठी आपण प्रति किलो 40 रुपये हा त्याचा दर ठरवतो आहे. तर दर ठरवण्याचं काम कुणाकडून केलं जातं, त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, तर ते लक्षात घ्या. हा जो MSP प्राईस जी आहे तर ती CACPच्या माध्यमातून ठरवली जाते. CACPचा आता लॉंग फॉर्मसुद्धा माहिती असायला पाहिजे, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्रोड्यूस. तर हे स्वामीनाथन कमिटीच्या रेकमेंडेशननुसारचा एक फॉर्म्युला आहे. त्यानुसार CACPनुसार हे कॅल्क्युलेशन्स केले जातात आणि प्रत्येक जे काही 22 ते 24 जे पदार्थ जे अत्यावश्यक सेवांच्या अंतर्गत येतात तर त्याचा दर किंवा त्या पिकांचा, त्या शेतीमालाचा MSP ठरवण्याचं काम हे CACPच्या माध्यमातून ठरवलं जातं. ठीक आहे, तर CACP म्हणजेच कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्रोड्यूस. तर हे लक्षातच ठेवायचं आहे, यांच्यामार्फत MSP कॅल्क्युलेट केले जातात. ठीक आहे, आणि आपल्या देशामध्ये ना सगळ्यात पहिल्यांदा एक असा जो पदार्थ होता किंवा असं जे शेतीचं पीक होतं की ज्याला MSP ठरवण्यात आली तर ते पीक होतं गहू. ओके, गहूला आपल्या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक XYZ MSP ठरवण्यात आली आणि हा 1966-67मध्ये ही ठरवण्यात आली होती. ठीक आहे, तर या गोष्टींवरती एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा MSP हे कोणत्या पिकासाठी ठरवण्यात आलं होतं, तर ते पीक होतं गहू. ओके, आता तुमच्या डोक्यामध्ये 2-3 प्रश्न यायला पाहिजेत. जसं की MSP समजा कांद्यासाठी 40 रुपये प्रति किलो असं मी ठरवलं आहे. आता कांदा सोडा, थोडा दुसरा प्रॉडक्ट आपण बघू. समजा गहूच बघूयात. तर गहू असं गव्हर्नमेंटने ठरवलं की यावर्षी जेवढा काही गहू होणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही MSP या CACPनुसार म्हणजेच कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्रोड्यूस यांच्यानुसार त्यांनी असं ठरवलं आहे MSP गव्हासाठी 50 रुपये किलो असेल. ओके, मग आता शेतकऱ्याकडे एक चॉईस असतो. शेतकरी काय करतो, तो त्याचा जे गहू आहे तर तो गहू घेऊन बाजारामध्ये जाईल, या APMCच्या मंडीमध्ये जाऊ शकतो किंवा इतर कुठं ठिकाणी तो जाईल आणि तो थोडी चौकशी करेल की गव्हाची किंमत, गव्हाचा सध्याचा दर मार्केटमध्ये काय चालू आहे. समजा त्या गव्हाचा दर मार्केटमध्ये 55 रुपये किलो असा सुरू असेल तर तो गव्हर्नमेंटच्या MSP रेटवरती गव्हर्नमेंटला तो विकणार आहे का, गव्हर्नमेंटला तो देईल का, तर नाही देणार. ऑब्व्हियस आहे की शेतकऱ्याला पण थोडे जास्त पैसे मिळतात तर तो माल त्याचा 55 रुपये किलो जिथं मिळणार आहे तिथं देऊन टाकेल. ठीक आहे, आता दुसरा मुद्दा आहे की ज्या वेळेस मार्केटमध्ये प्राईस ही 20 रुपये किलो 30 रुपये किलो असेल त्या केसमध्ये काय होणार, तर गव्हर्नमेंटनी अश्युरन्स दिलेला आहे किंवा गव्हर्नमेंटनी एक रेट ठरवला आहे की त्या रेटमध्ये आम्ही तुमचा प्रॉडक्ट घेऊयात. तर आता तो शेतकरी गव्हर्नमेंटकडे जाईल, गव्हर्नमेंटच्या गोडाऊनमध्ये जाईल आणि तिथं सांगेल की माझा गहू एवढा समजा 100 किलो 1000 किलो गहू आहे तर तो तुम्ही तुमच्या MSPनुसार विकत घ्या आणि त्याचे काय असेल ते पैसे वगैरे देऊन तो गहू हा गव्हर्नमेंटच्या गोडाऊनमध्ये स्टोअर होईल. ठीक आहे,
आता मार्केटमध्ये 30 रुपये किलो जर चालू असेल तर इथं जो काही MSP ठरवला आहे 50 रुपयांचा, त्याच 50 रुपयांना गव्हर्नमेंटला त्याचा गहू विकत घ्यावा लागेल. पण इथंच एक छोटंसं कॉम्प्लिकेशन होतं. गव्हर्नमेंटला असं कुठलंही बंधन नाही आहे की तो माल विकत घ्यावा. गव्हर्नमेंटनी फक्त MSP ठरवली आहे, विकत घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस गोडाऊनमध्ये मी गहू घेऊन जाईल, त्यांना द्यायचं आहे, मला MSPला विकायचं आहे, तर त्या केसमध्ये गोडाऊन किपर जो असेल किंवा तिथले जे अधिकारी असतील तर ते असं म्हणू शकतात की गोडाऊनमध्ये जागा नाही आहे, तर यावर्षी आम्ही काही माल घेणार नाही शेतकऱ्यांकडून, किंवा गोडाऊनमध्ये आणखीन काम चालू आहे, असंच बरेचसे असे काही टाळाटाळीच्या गोष्टी होऊ शकतात. आणि तो माल तुमचा जो काही गहू आहे तर तो ते विकत घेतीलच असं त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. असं कुठलाही कायदा नाही आहे की गव्हर्नमेंटने हा माल विकतच घ्यावा. फक्त गव्हर्नमेंट MSP ठरवण्याचं काम करते. याचं एक लेटेस्ट एक्झाम्पल तुम्हाला देतो. रिसेंटली हरियाणामध्ये मका जो असतो आपला, MSP रेट गव्हर्नमेंटनी 18.5 रुपये ठरवला होता आणि गव्हर्नमेंटनी तो म्हणजे गोडाऊन्समध्ये तो विकत न घेता शेतकऱ्यांना तो बाहेर विकायला आला, कारण गोडाऊनमध्ये तो घेतला गेला नव्हता आणि बाहेर त्याची किंमत फक्त 6 रुपये किलो होती. म्हणजे तुम्ही विचार करा, गव्हर्नमेंटनी ठरवताना म्हटलेलं आहे MSP हा 18.5 रुपये मिळेल जर तुम्ही हा माल सरकारी गोडाऊनमध्ये दिलात तर. म्हणजे एक रेट ठरवलेला आहे. मात्र बाहेर व्यापाऱ्यांकडून किंवा जे दलाल असतात किंवा जे काही असेल ते, तर त्यांच्याकडून ज्यावेळेस बोली केली जाते मालाची, तर ती मालाची बोली इतकी कमी केली जाते की जवळपास 6 रुपये किलो मका त्यांना विकावा लागला आहे. हा 6 रुपये मका 1950-1955 मध्ये सुद्धा 6 रुपये होता आणि आता तो 2020 मध्ये सुद्धा 6 रुपये झाला आहे. म्हणजे आत्ता तुम्ही विचार करू शकाल, थोडेसे डोळे उघडे करून विचार करू शकाल, शेतकरी कशासाठी प्रोटेस्ट करतायत हे तुम्हाला आत्ता लगेच समजायला पाहिजे. समजा कोणी शिक्षक असेल किंवा सरकारी कर्मचारी ज्यांना 1955-1960 मध्ये जो पगार देत होते तोच पगार जर आत्ता दिला 2020 मध्ये, तर विचार करा की सरकारी कर्मचारीसुद्धा किती आत्महत्या करतील. आपण बघतो की शेतकरीच आत्महत्या करतात. याचं रिझन आहे की शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये तेवढी वाढ झालेली दिसत नाही आहे. अराऊंड जर 21-22 पटींनी जर ती वाढ आपण बघितली स्वातंत्र्यानंतरपासूनची, तर शिक्षकांचे कर्मचाऱ्यांचे पगार फक्त 9 ते 10 हजार रुपये पर मंथ होतील. तर अशी जर परिस्थिती आली तर या आत्महत्यांमध्ये सरकारी कर्मचारी, त्यानंतर शिक्षक, असे जे काही ज्यांचा पगार त्या पटीने जर 21-22 पटीने फक्त आपण वाढवला तर त्यांच्यासुद्धा परिस्थिती आपल्याला दिसायला सुरू होतील. ओके, तर हे तर सगळं MSP बद्दल झालं की गव्हर्नमेंटला कुठल्याही प्रकारचं तो माल विकत घेण्यावरती बंधन नसतं, फक्त गव्हर्नमेंट दर ठरवण्याचं काम करते. आणि आणखीन एक APMC बद्दलची तुम्ही फॅक्ट लक्षात घ्या. APMC म्हणजे ज्या बाजार समिती असतात, कृषी उत्पन्न बाजार समिती, तर या बाजार समितींमध्ये संपूर्ण देशाच्या फक्त 6% शेतकरी त्याच्याशी व्यापार करतात. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये बाजारात जाऊन शेतकऱ्यांचा माल विकण्याचं प्रमाण किंवा विकण्याच्या पर्सेंटेज हे फक्त 6% एवढंच आहे. बाकी 94% शेतकरी त्यांचा माल हा इतरस्त विकतात. म्हणजे बाजारांमध्ये स्वतः ओपन मार्केटमध्ये जाऊन विकत असतील किंवा डायरेक्टली कंपन्यांमध्ये देत आहेत किंवा एजंट्सकडे देत आहेत. म्हणजे APMCs काही एवढ्या चांगल्या काम करतात असं अजिबात दिसणार नाही. 6% माल फक्त कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये विकला जातो, 94% माल हा ओपन मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून विकला जातो. ठीक आहे. आणि APMCs कशासाठी फॉर्म करण्यात आल्या होत्या? कृषी उत्पन्न बाजार समितीचं एकच मुख्य असा उद्देश होता की शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या पिळवणुकीला सामोरं जाऊ लागू नये. त्यांचा जो शेतीमाल असेल तो त्यांना एका ठिकाणीच विकता यावा. विकण्यासाठी एक सिस्टीम असावी की त्या पद्धतीमध्ये शेतकरी त्यांचा व्यापार करू शकतील. जसं स्वातंत्र्याच्या आधी त्यांची पिळवणूक झालेली आहे, तर ती आता पिळवणूक होऊ नये याच्यासाठी APMC ॲक्ट 1955चा फॉर्म करण्यात आला किंवा एस्टॅब्लिश करण्यात आला आणि त्यानुसार शेतकऱ्यांना सुविधा व्हाव्यात यासाठी हे APMC आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती. मात्र सध्याची NSSOची आकडेवारी जरी बघितली तरीसुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती तेवढ्या चांगल्या पद्धतीमध्ये कार्यरत नाही आहेत. ठीक आहे. अजून एक तुम्हाला छोटीशी गंमत सांगतो. नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013चा हा काँग्रेस गव्हर्नमेंटनी फॉर्म केला होता 2014च्या आधी 2013मध्ये मनमोहन सिंग असताना. तर त्यानुसार बिलो पॉवर्टी लाईन असणारी जी आपली जनता आहे, म्हणजे जे गरीब लोक आहेत, अशांसाठी रेशन दुकानांवरती गहू हा 2 रुपये किलो तर तांदूळ 3 रुपये किलो या दराने द्यायचा, यासाठीचा हा नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013चा होता. आता हे मी तुम्हाला का सांगतो आहे, कारण ज्या शेतकऱ्यांचा माल हा गव्हर्नमेंटनी MSPवरती विकत घेतलेला असतो, म्हणजे असे असंख्य शेतकरी असतील, त्यांचा माल असेल की तो MSP दरावरती गव्हर्नमेंटनी घेतलेला आहे, त्यांच्या गोडाऊनमध्ये आहे, तर तोच गोडाऊनमधला माल
हे रेशन दुकानांमध्ये गव्हर्नमेंटकडून दिला जातो. जे बिलो पॉवर्टी लाईन असतील किंवा रेशन कार्डवरती आधारित तो माल तिथं रेशन दुकानांमधून दिला जातो. आत्ता इथं काय होतं, MSP तर गव्हासाठी ठरवली होती फॉर एक्झाम्पल 50 रुपये, आणि या ॲक्टनुसार गहू आपल्याला गरिबांना द्यायचा आहे 2 रुपये किलोनी. म्हणजे जो 48 रुपयाचा जो लॉस आहे तर तो गव्हर्नमेंटला पर kg हा बेअर करावा लागतो. म्हणजेच गव्हर्नमेंटला MSP हे इकॉनॉमीसाठी बर्डनसुद्धा वाटतं आहे. अशा प्रकारचं सेंटेन्स किंवा MSP हे इकॉनॉमीसाठी एक्स्ट्रा बर्डन आहे हे ऑलरेडी गव्हर्नमेंटमधल्याच बऱ्याचशा मिनिस्टरकडून देण्यात आलेलं आहे. नावं सांगायचं झालं तर नितीन गडकरी यांनी ऑलरेडी अशा प्रकारचं विधान दिलं होतं की MSP हे इंडियन इकॉनॉमीसाठी एक बर्डन आहे, एक्स्ट्रा बर्डन आहे. आता याचीसुद्धा जरी आकडेवारी तुम्ही बघितली ना तर MSPचं बर्डन आपल्या इकॉनॉमीला जास्तीत जास्त 1000 कोटींपर्यंतचं आहे. आणि गव्हर्नमेंटनी ऑलरेडी अशा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांचे किंवा बँकांचे जे NPA असतात, नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे असतात, तर ते जवळपास 15,000 करोडोंचे माफसुद्धा केलेत. आणि इथं आपण शेतकऱ्यांचा प्रश्न बघतोय तर MSPचं जे बर्डन आहे आपल्या इकॉनॉमीवरती तर ते 1000-2000 कोटींपर्यंतचं आहे. त्याविरुद्ध बँकचे नॉन परफॉर्मिंग ॲसेट 15,000 कोटींपेक्षा पुढं गेलेले आहेत. म्हणजे काय तर सरळ गव्हर्नमेंटकडून बँकांचे जे कर्ज होते ते माफ करण्यात आले. बँकांना आपल्या जे टॅक्स पेअर आहेत तर त्यांचा पैसा बँकेमध्ये टाकण्यात आला, आणि बँकांकडून ज्या व्यापाऱ्यांनी कर्ज घेतले होते त्यांची माफ झाले, ते फॉरेनला पळून गेले. नंतर मग ते पार्टी फंडमध्ये पैसे वगैरे देणं ते चालूच राहतं. म्हणजे काय तर इथं शेतकऱ्यांसाठी 1000 कोटींचा लॉस हा इकॉनॉमीसाठी एक्स्ट्रा बर्डन वाटतो आहे. मात्र ऑलरेडी आपले NPA जे आहेत, नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे आहेत ते 15,000 कोटींपेक्षा पुढं गेलेत. तर ते बर्डन वाटत नाहीत का, किंवा ते जर बर्डन वाटत आहेत तर तशा प्रकारचे NPA रिलेटेड स्टेटमेंट का नाहीत करत. पण लगेच MSPबद्दल यांना कसं काय सुचलं की हे आपल्या इकॉनॉमीसाठी एक्स्ट्रा बर्डन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका येतात, आणि याच कारणाने आता सगळे हे जे काही प्रोटेस्ट चालू आहे शेतकऱ्यांचा तो हा आपल्याला झालेला दिसतोय. याच्यामध्ये मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाही आहे, कारण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं 1947 पासून जरी बघितलं तरी शेतकऱ्यांच्या इकॉनॉमिकल किंवा शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी कुठल्याही सरकारकडून काहीच प्रयत्न केलेले नाही आहेत. सध्या जे काही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, शेतकरी जो सध्या सक्षम उभा दिसेल तो स्वतःच्या हिमतीवरतीच आहे. गव्हर्नमेंटकडून कुठल्याही प्रकारचं असं त्याला प्रोत्साहन दिलं गेलेलं नाही आहे ज्या प्रकारे इतर कर्मचाऱ्यांसाठी सोय असते. ठीक आहे, तर MSPबद्दल आय थिंक तुम्हाला बरंचसं काही समजलं असेल. थोडंसं आपण हे जे ॲक्ट आहे तर ते पहिल्यांदा जाणून घेऊ. कोणत्या कोणत्या ॲक्टला का आणि कशासाठीचा विरोध होतो आहे. पहिला ॲक्ट आहे तो म्हणजे द फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन बिल किंवा ॲक्ट 2020, शेतकऱ्यांचे उत्पादन व व्यापाराला प्रोत्साहन व सुविधा विधेयक 2020. तर हे विधेयक किंवा हे जे आता कायदाच झालेलं आहे तर इथं विधेयक लिहिले त्याला कायदा करा. आता या कायद्याच्या क्लॉज नंबर 3 आणि 4 मध्ये अशा प्रोव्हिजन करून दिलेल्या आहेत की शेतकऱ्यांसाठी एक फ्रीडम आहे की ते त्यांचा माल जो आहे, शेतीमाल जो आहे तो राज्यामध्ये कुठंही विकू शकतात. इवन आपल्या देशामध्ये ते कुठल्याही राज्यामध्ये जाऊन त्यांचा माल विकू शकतात. म्हणजे ते APMCs म्हणजे ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या आहेत तर त्यांच्या बाहेर त्यांचा माल विकू शकतात. अशा प्रकारची परमिशन या ॲक्टनुसार क्लॉज नंबर 3 आणि 4 मध्ये दिली आहे. पण हे हसण्यासारखंच आहे की NSSOचा डेटाच सांगतोय की शेतकरी फक्त 6% शेतकरी आहेत जे या APMCsमध्ये या मंडीजमध्ये बाजार समितीमध्ये त्यांचा माल विकतात. बाकी 94% तर ऑलरेडी बाहेरच विकत आहेत. तर हे असं काही क्लॉजनुसार जे काही क्लॉज नंबर 3 आणि 4 ॲड जो केला आहे तर त्याच्यातून असं काही लॉजिकल काही गोष्टी दिसत नाही आहेत. हे फक्त आपल्याला ऐकायला बरं वाटतं की शेतकऱ्यांना आता प्रोत्साहन दिलं जातं आहे, सुविधा दिल्या जात आहेत आणि ते त्यांचा माल बाहेर विकू शकतात. बट ऑलरेडी ते पहिल्यापासून तसंच करत आहेत. हां, फक्त गव्हर्नमेंटकडून सुविधा थोड्याफार केल्या जात आहे, जसं की ऑनलाईन पोर्टल स्टार्ट करून देण्यात आलं आहे. म्हणजे कुठलाही शेतकरी कुठेही माल त्याचा विकू शकतो. महाराष्ट्रातला कांदा आता UP बिहारमध्ये विकला जातो, इथले शेतकरी तिकडे जाऊन विकतात. तुम्हाला ते आता इंटरव्ह्यूज पण चालू होतील की ज्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. तर ते पण आता बरंच बघायला मिळणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केरळमध्ये माल विकला आहे, ऑनलाईन माल विकला. तर ह्या कायद्यानुसार तशा प्रकारची परमिशन दिलेली आहे. मात्र ऑलरेडी आधीपासूनच शेतकरी तसा करतोय. NSSOच्या डेटानुसार आपल्याला दिसतं ते. ठीक आहे, आणि यात महत्त्वाचं म्हणजे APMCच्या बाहेर कुठलंही ट्रान्झॅक्शन जरी झालं
तरी शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची फीज किंवा सेस किंवा कुठल्याही प्रकारचा टॅक्स या ट्रान्झॅक्शनवरती लावला जाणार नाही. म्हणजे याच्यावरती कुठल्याही प्रकारची फीज लावणं हे गुन्हाच असणार आहे. अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये क्लॉज नंबर 6 मध्ये दिली आहे. ठीक आहे. आता या कायद्यामध्ये प्रॉब्लेम नेमका कुठे येतो की तुम्ही सांगितलं आहे की शेतकऱ्यांनी बाहेर जाऊन त्यांचा माल विकता येईल, पण थोडा विचार करा, जर APMCs जर नसतील, म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती जर नसेल, तर त्या शेतकऱ्यांनी त्याचा माल नेमका विकायचा कुठं आहे. इथं 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे APMCचं महत्त्व गव्हर्नमेंटकडून कमी केलं जाते की काय, म्हणजे मध्ये जे काही ब्रोकर असतील किंवा मधले जे दलाल असतात, जे बोली लावायचं काम करतील शेतकऱ्यांच्या बाजूनी, किंवा जे माल विकत घेण्यासाठी व्यापारी वर्ग एका ठिकाणी गोळा होतो आहे, तर हे जो काही ही जी सगळी सायकल जी आहे, तर त्याचं महत्त्व कमी करतायत की काय, त्याची शेतकऱ्यांना थोडीशी भीती आहे. कारण जर बाहेर आपल्याला माल विकायचा असेल तर त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन आलं, त्यानंतर समजा आता फॉर एक्झाम्पल कोल्हापूरमधलं एखादं उत्पन्न हे जाऊन समजा केरळमध्ये विकायचं आहे, तर मला कोल्हापूरमधून तो माल मी केरळला घेऊन जाईल. मात्र केरळमध्ये गेल्यानंतर मला त्या पर्टिक्युलर माल विकण्यासाठी समजा 10 दिवस जर लागणार असतील, तर त्या 10 दिवसांसाठी मला जागा कोण देणार, मला गोडाऊन कोण देणार आहे, तर या सगळ्या प्रॉब्लेम समोर दिसत आहेत. त्याचबरोबर मला एक्स्ट्रा एफर्टसुद्धा द्यावे लागतात जर मला आउटसाईडला जाऊन माल विकायचा आहे. आणि त्यामुळं मग असं पण होतं की शेतकरी त्याचा माल हा एका ठिकाणीच डंप करतो आहे. ठीक आहे. आणि या ॲक्टचा एक थोडासा ड्रॉबॅक हा राज्य सरकारला होणार आहे. राज्य सरकारला APMCच्या अंतर्गत किंवा ज्या आपल्या मंडीज आहेत, कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या असतात, तर या अंतर्गत जेवढे काही ट्रान्झॅक्शन्स होतात त्याच्यावरती थोडाफार कर लावल्यानंतर राज्य सरकारला त्याचा रेव्हेन्यू मिळत राहतो. त्याचं राज्य सरकारच्या उत्पन्नाचं साधन आहे. मात्र आता या ॲक्टनुसार कुठल्याही प्रकारचा कर लावायचा नाही, फीज आकारायची नाही आहे, सेस लावायचा नाही, तर त्याच्यामुळं राज्य सरकारचं उत्पन्न थोडंसं कमी होतं आहे. पण हे उत्पन्न इतकं पण काही ह्यूज नसतं, त्यामुळं हा छोटासा लॉस हा आरामात कुठलंही राज्य सरकार सहन करू शकेल. पण राज्य सरकारचं उत्पन्न कमी होणार आहे हा मुद्दा तुम्हाला माहिती असावा. ठीक आहे. आता आपण एवढं सगळं मगापासून कृषीबद्दल बोलतोय, पण कृषी हा विषय आपल्या राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या किंवा कॉन्करंट कोणत्या लिस्टमध्ये येतो हे तरी आपल्याला माहिती पाहिजे, कारण ह्यावरती पॉलिटीमध्ये आपल्याला क्वेश्चन बनतील. तर कृषी किंवा शेती हा विषय आपल्या राज्यसूचीमधला विषय आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल की सर राज्यसूचीमधला विषय, तर मग केंद्र सरकार कसं काय कायदे करतोय, केंद्राला कुणी अधिकार दिला, तर केंद्राला संविधानाने अधिकार दिला आहे. आर्टिकल 249 जर बघितलं तर त्यामध्ये अशा प्रकारची तरतूद आहे की राष्ट्रहितासाठी एखाद्या गोष्टीमध्ये, राज्यसूचीमधल्या एखाद्या गोष्टीमध्ये जर केंद्र सरकारला हस्तक्षेप करायचा असेल तर तशा प्रकारची प्रोव्हिजन ही आर्टिकल 249 मध्ये आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच इथं तर शेती हा विषय आहे, त्याच्यामधले बदल आहेत आणि ऑफकोर्स ते नॅशनल इंटरेस्टशी संदर्भातले विषय आहेत आणि म्हणूनच केंद्र सरकार इथं हस्तक्षेप करतोय राज्यसूचीमधल्या विषयामध्ये. ठीक आहे. म्हणजे आत्ता तुम्हाला समजलं असेल की राज्यसूचीमधला विषय असून सुद्धा केंद्र सरकार किंवा केंद्र याच्यामध्ये हस्तक्षेप कसं काय करतोय, कारण तशा प्रकारचा अधिकार 249 कलमानुसार मिळतो. ठीक आहे. आणि आणखीन एक प्रोव्हिजन आहे, म्हणजे हे तर एक प्रोव्हिजन झाली, मात्र अजून एक अशी प्रोव्हिजन आहे जी आपली कॉन्करंट लिस्ट आहे, त्याच्यामधलं 33 नंबरचा जो पॉईंट आहे तो शेतीशी संदर्भात आहे. म्हणजेच काय, तर राज्याकडनं समजा शेतीवरती एखादा कायदा बनला आणि केंद्राकडून सुद्धा जर एखादा कायदा शेती संदर्भात बनला, दोन्ही कायदे हे एकमेकांशी रिलेट करणारे असतील, तर त्यामध्ये केंद्र सरकारचा कायदा हा नेहमी वरचढ राहणार आहे. अशा प्रकारची तरतूद सुद्धा आपल्याला संविधानाने दिलेली आहे की केंद्र हे नेहमी वरचढ राहील. जर दोन्ही समान गोष्टींवरती जर कायदा बनत असेल तर राज्याच्या कायद्याऐवजी केंद्राचा कायदा हा इम्प्लिमेंट होतो. ठीक आहे. हे पॉलिटीमधल्या गोष्टी झाल्या. तुम्हाला राज्यसूची, केंद्रसूची, कॉन्करंट लिस्ट जे असतात तर त्या अगदी डिटेलमध्ये ऑलरेडी विजन स्टडीवरती घेतलेल्या आहेत, तिथून तुम्ही ते सगळं रिवाईज करून बघू शकाल. ओके. आता आपण दुसऱ्या कायद्याकडे येऊ. याच कायद्यावरून जास्त वाद सुरू आहे. द फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑन प्राईस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस बिल 2020. शेतकरी सबलीकरण आणि संरक्षण, किंमत आश्वासन आणि शेत सेवा विधेयक 2020. तर विधेयक नाही, आता कायदा झाला. प्रत्येक ठिकाणी बिल जिथं आहे त्याला ॲक्ट करा, विधेयक जिथं आहे त्याला कायदा लिहायचा आहे. ठीक आहे. तर या कायद्यानुसार नेमके महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर भारतातील करार शेतीसाठी कायदेशीर चौकट तयार करण्याचा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून केला जातो आहे. करार शेती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग.
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला भारतामध्ये प्रमोशन मिळावं किंवा भारतामध्ये लिगलाइज फ्रेमवर्क मिळावं, तर यासाठीचा हा कायदा आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच सुरू होत नाही आहे. ऑलरेडी पार्ले किंवा लेस बनवणाऱ्या कंपन्या, चिप्स बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्या सगळ्या कंपन्या भारतामध्ये काम करतात ना. तर त्या कसं करतात, ते सुद्धा असंच ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट करतात. भरपूर शेतकऱ्यांसोबत किंवा गावच्या गावांसोबत कॉन्ट्रॅक्ट होतो आणि ते सगळं गहू आणि ते विकलं जातं. त्यामुळेच तर आपण एवढ्या बिस्किटच्या कंपन्या वगैरे आपल्या देशामध्ये बघतोय. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट असतंच. मात्र हे जे आहे तर हे कायद्याच्या स्वरूपामध्ये आपण घेऊन येतोय आणि या कायद्यामुळं संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांकडं ही एक संधी मिळते की ज्या माध्यमातून शेतकरी एखाद्या कंपनीसोबत किंवा मोठ्या फर्मसोबत ॲग्रीमेंट करू शकतो त्याच्या पिकाशी संदर्भात. आता हे नेमकं ॲग्रीमेंट कसं वर्क करतं हे मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगतो आहे की समजा पार्लेचंच एक्झाम्पल घेऊ. बिस्किट बनवतात, त्यांना गहू लागतो. तर गहू त्यांना असं काही 1-2 एकराचं नाही लागत, तर गावच्या गाव, एक गावं, 2-2 गावं ते सलगच्या सलग बुक करतात. आता हे नेमकं वर्क कसं करतं हेच मी तुम्हाला सांगतो की एखादा शेतकरी त्याचं पीक उत्पादन घेतो, पीक कापतो, पीक कापल्यानंतर तो बाजारात जाऊन चौकशी करतो किती रुपये चालू आहे त्याचा दर आणि त्यानुसार त्याची विक्री करतो. पण या कायद्यामुळं आता काय होणार आहे की शेतकरी पीक लावायच्या आधीच, शेती सुरू करायच्या आधीच कुठल्या तरी कंपनीसोबत एखादा टायअप करू शकतो, ॲग्रीमेंट करू शकतो, ज्यानुसार समजा त्या कंपनीला गहू हवा आहे. तर तो शेतकरी आता गहू लावणार आहे आणि तो गहू किती रुपये दराने किती रुपये दर त्या गव्हासाठी त्याला पाहिजे त्याबद्दलचं तो निगोशिएशन करेल. कंपनी XYZ काहीतरी किंमत ठरवेल, समजा 50 रुपये किलो असा दर ठरवला. हे आकडे मी तुम्हाला थोडे जास्त सांगतोय, 18-20 असेच आकडे असतात जनरली एक्झाम्पल आणि आपल्याला ढोबळ मानाने, म्हणून मी तुम्हाला इथं मोठा आकडा सांगतोय. तर लेट्स से की कंपनीने ठरवलं की गव्हाचा दर आम्ही 50 रुपये पर kg असा ठरवतोय. मग शेतकरी काय करतो, शेतामध्ये आता गहू लावेल. त्याला काही टेन्शन नाही कारण त्याचा गहू ऑलरेडी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे कंपनीसोबत की 50 रुपये दर त्याला मिळणार आहे. ज्यावेळेस त्याची कापणी होईल, तो ज्यावेळेस कंपनी येईल, कंपनी ट्रक भरून घेऊन जाईल माल, त्यावेळेस 50 रुपये पर kgच्या हिशोबाने त्याला पैसे मिळतील. हां, आता या केसमध्ये मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये त्याची किंमत 20 रुपये प्रति किलो जर झाला गहू, तरीसुद्धा कंपनीसोबत शेतकऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळं शेतकऱ्याला 50 रुपये किलोच कंपनीला पैसे द्यावे लागतील. आणि जर समजा मार्केटमध्ये गहू हा 80 रुपये किलो झाला तरी कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळं शेतकऱ्याला फक्त 50 रुपयेच मिळणार आहेत. म्हणजेच काय, तुम्हाला MSP इथं आठवत असेल ना की गव्हर्नमेंटकडून जे MSP ठरवलं जातं त्याच्यामध्ये शेतकऱ्याला फ्लेक्झिबिलिटी असते की तो एकतर गव्हर्नमेंटच्या रेटला विकेल किंवा तो मार्केटच्या प्राईजमध्ये विकेल. म्हणजे मार्केटमध्ये जर किंमत वाढली तर तो बाहेर जाऊन विकू शकतो. पण इथं कॉन्ट्रॅक्ट जर त्यांनी कंपनीसोबत केलेलं आहे तर त्या केसमध्ये कंपनी तसं त्याला फ्रीडम देईल का? कंपनी म्हणेल का की बाबा जा, आम्ही हा कॉन्ट्रॅक्ट ब्रेक करतो, तुला 80 रुपये बाहेर मिळत आहेत तर तू बाहेर विक, असं होणार नाही. कारण कंपनीने ऑलरेडी त्या उत्पन्नासाठी आपण कशा प्रकारे त्याचे किती बिस्किट बनवणार आहे, कुठल्या क्वालिटीचे आपण बनवू किंवा हा माल कसा आहे, तर त्यानुसार वेगवेगळे त्यांचं काहीतरी ठरलेलं असतं, ऑलरेडी प्लॅन असतात. तर आता टायअप किंवा ह्या ॲग्रीमेंटमुळं शेतकऱ्याला बंधनकारक असणार आहे की तो माल त्या कंपनीलाच विकायचा आहे. दुसरी बाजू याची अशी आहे की कंपनी बंधनकारक आहे का की तो माल विकतच घेईल. समजा कंपनी बुडली तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय करायचं, शेतकऱ्याला कुठला ॲश्युरन्स आहे का की समजा उद्या कंपनी बंद पडली किंवा माल विकत घेत नाही म्हटली तर आम्ही हा जो डिस्प्यूट होतो आहे तर तो कुणामध्ये रिझॉल्व करायचा. आता इथं एक प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने अशी दिली आहे की हे जे ॲग्रीमेंट होणार तर ते मंडी ऑफिसर किंवा बाजार समितीचे जे अधिकारी असतात तर त्यांच्या साक्षीने होणार आहेत किंवा ते अधिकारी हे ॲग्रीमेंट करून घेतील. आता हा विचार करण्याचा भाग आहे की जर एखाद्या अधिकारी जर हे ॲग्रीमेंट करून घेत असेल तर तो सरकारी अधिकारी आहे, तो सरकारचा अधिकारी आहे. तर यामुळं काय होतं की शेतकऱ्यांमध्ये थोडीशी इन्सिक्युरिटी असते की बाबा हा सरकारी माणूस आहे, काही ना काही झालं तर तो मोठ्या लोकांचीच बाजू घेईल. आपण बघतो ना की कंपन्यांचं आणि सरकारचं काही ना काही साठगाठ असतेच. तर त्या केसमध्ये शेतकऱ्यांना ही भीती आहे की जर काही वाद किंवा तंटा जर झाला तर आमची बाजू सरकार समजून घेईल का किंवा आमची बाजू हे कोर्टामध्ये व्यवस्थितपणे स्टँड करेल का, ॲग्रीमेंट वाचणे एवढे शेतकरी नॉलेजेबल असतात का. तर अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे हा जो पर्टिक्युलर कायदा आहे तो खूप वादामध्ये आला आहे. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रायव्हेट कंपन्यांना गव्हर्नमेंटकडून इथं आत शिरकाव दिला जातो आहे लिगलाइज पद्धतीने. तर यामुळं हळूहळू MSPचं व्हॅल्यू कमी करतील की काय,
किंवा MSP ही पद्धत सरकार बंद करेल की काय? कारण ऑलरेडी सरकारचे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की हे एक्स्ट्रा बर्डन आहे इकॉनॉमीला असं म्हणून बसलेत. तर यामुळे काय झालं, शेतकऱ्यांना तीच शंका आहे की हे प्रायव्हेट प्लेअरला घुसत आहेत. सुरुवातीला 4-5 वर्ष प्रायव्हेट कंपन्या शेतकऱ्यांचं ऐकून त्यांना पाहिजे तेवढे पैसे देतील किंवा तशा प्रकारे ॲग्रीमेंट व्यवस्थितपणे फॉलो करतील. पण नंतर काय, ज्यावेळेस MSP सिस्टीम जर वीक झाली, सरकारने त्याच्यातून हात काढून घेतला, तर त्या केसमध्ये कंपन्यांना माल विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय राहणार नाही. बाहेर मार्केटमध्ये जरी विकायला गेले तरी त्यांना तेवढा दर मिळणार नाही. तर ही सगळी भीती शेतकऱ्यांना खाते. बाहेर मार्केटमध्ये किती दर मिळतो हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. हरियाणाचं एक्झाम्पल दिलं होतं ना की तिथं मका घेतला तर 18.5 MSP होती आणि बाहेर 6 रुपयांनी घेतला. तर असंच होईल. कंपन्या स्वतःसोबत टायअप करायसाठी किंवा कंपन्या हा माल आम्हालाच द्या अशा प्रकारची मोनोपॉली क्रिएट करू शकतात. ही भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. ठीक आहे. तर या द फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑन प्राईस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस बिल 2020 या कायद्यावरती भरपूर साऱ्या शंका आहेत. तर लवकरात लवकर हे जे काही बिल आहेत तर त्याच्यावरती एक कॉन्क्रीट डिसिजन सरकारकडून घेण्यात यावं. कारण सध्या लागवडीचा पिरियड सुरू झालेला आहे, थंडी पडत चालली. आता खऱ्या अर्थाने बरीचशी कामंही शेतामध्ये निघतात. तर म्हणून शेतकरी जर दिल्लीमध्ये येऊन अडकला आहे तर ती कामंसुद्धा खोळंबली जातील. याद्वारे आपलं शेतीचं उत्पन्नसुद्धा कमी होईल, महागाईसुद्धा वाढेल. तर भरपूर प्रश्न समोर दिसतील. त्याच्यामुळं हा प्रश्न लवकरात लवकर सुटायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा जो कायदा आहे तो सुद्धा आपण समजून घेऊ. द इसेन्शियल कमोडिटीज बिल 2020 ही एक अमेंडमेंट केलेली आहे. द इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट हा ऑलरेडी होता, ही फक्त एक अमेंडमेंट आहे. त्याच्यातली काय दुरुस्ती केली बरं, की व्यापाऱ्यांना म्हणा किंवा सगळ्यांसाठीच इन जनरल सगळ्यांसाठीच ही अशी तरतूद आहे की तुम्ही इसेन्शियल ज्या कमोडिटीज आहेत, म्हणजे कांदा हा इसेन्शियल कमोडिटीमध्ये येतो, समजा टमाटर, ह्या ज्या सगळ्या इसेन्शियल गोष्टी आहेत तर त्यांचा तुम्ही साठा करू शकता. याचा फायदा शेतकऱ्यांना सुद्धा होईल. पण याच्यातून नकळत सरकारकडून जे साठेबाजी आहे तर त्याला प्रमोशन दिलं जातं आहे. म्हणजे आपण जे बघितलं ना एक पॉईंट की ब्लॅक मार्केटला सरकारकडून प्रमोट केलं जातं आहे. तर ही गोष्ट या कायद्यामुळे होती. याला शेतकऱ्यांचा फारसा विरोध नाही आहे. कारण शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाचा साठाच केला तर त्यांच्या तर उत्पन्नाला फायदाच होईल ना, ते महाग विकू शकतात. याच्यामध्ये सुद्धा एक लिमिट सेट केलेली आहे की समजा 50 रुपये किलो जर कांदा आहे तर तो 101 रुपये प्रति किलो एवढा होत नाही, तोपर्यंतच तुम्ही त्याची साठेबाजी करू शकता. 101 रुपये किलो जर झाला तर साठेबाजी जी आहे किंवा साठवणूक जी आहे तर ती त्या कांद्याची करता येणार नाही. ठीक आहे. आणखीन 1-2 केसेस आहेत, जसं की जर युद्धजन्य परिस्थिती असेल आणि जर काही नैसर्गिक आपत्ती आली तर या 2 केसमध्ये कुठलाही पदार्थाची साठवणूक करता येणार नाही आहे. ठीक आहे. तर साठवणूक करण्याचा इथं एक लीगल अधिकार गव्हर्नमेंटने दिलेला आहे. ज्या इसेन्शियल कमोडिटीज असतात तर त्या आधी साठवून ठेवणं हे गुन्हा होतं. मात्र आता या कायद्यानुसार तो गुन्हा राहिलेला नाही आहे. एका ठराविक लिमिटपर्यंत. आता लिमिट का म्हणतोय, कारण प्राईस इन्क्रीज पण कन्सिडर केलं जातं ना. जसं कांदा साठवून ठेवला, समजा मी 10 किलो कांदा साठवून ठेवला, आता मार्केटमध्ये कांदाच नाही आहे तर तो 50 रुपये किलो होता, त्याच्यानंतर 60 रुपये किलो झाला, 100 रुपये किलो झाला, आत्ता झाला 101 रुपये किलो. तर आत्ता गव्हर्नमेंट ॲक्शन घेईल. ज्यांनी कांदा त्यांच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवला आहे त्यांच्यावरती ॲक्शन घेतली जाईल. कारण कांदा हा 100%नी वाढलेला आहे. काही गोष्टी 50% इन्क्रीज आणि काही गोष्टी 100% इन्क्रीजने ठेवल्या आहेत. तेवढं डिटेलमध्ये जात बसण्याची गरज नाही. ते क्लॉज आपल्याला एवढे अभ्यासायचे नाही आहेत. फक्त जे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आणि इन जनरल तुम्हाला समजणं जे आवश्यक होतं ते मी इथं कव्हर करतोय. ठीक आहे. आता आपण या लेक्चरच्या अगदी कन्क्लुजन पार्टकडे येऊ. कन्क्लुजन आपण अशाच पद्धतीने करू शकतो. कायद्याचे फायदे जर बघितले तर शेतकऱ्यांसाठी भरपूर असे सेलिंग ऑप्शन्स गव्हर्नमेंटने मिळवून दिलेत. म्हणजे ते कुठेही त्यांचा माल विकू शकतात. हा एक सेलिंग ऑप्शनच आहे. ऑनलाईन पद्धतीसुद्धा ते वापरू शकतात. त्यांचा माल कुठेही ते विकू शकतात. दुसरा आहे की जो दुसरा कायदा होता त्यानुसार शेतकरी एखाद्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट करून एक ठराविक रक्कम मिळवू शकतात. हा सध्याचा फायदा दिसतोय. त्याच्या होणारे ड्रॉबॅकसुद्धा आहेत, त्यासाठीच शेतकरी उठाव करत आहेत. त्यानंतर तिसरा एक फायदा असा आहे की शेतकऱ्यांमधल्या व्यापाऱ्याला उत्साहन दिलं जातं आहे. म्हणजे शेतकरी ॲक्च्युअल आता फक्त शेती न करता तो त्याचा मालसुद्धा विकायला शिकतोय. म्हणजे आपण त्याच्यातला व्यापारी गुणवत्तेला चालनासुद्धा देतोय. आणि वन इंडिया वन ॲग्रिकल्चर मार्केट ह्या गव्हर्नमेंटच्या धोरणाला सुद्धा इथून पाठिंबा मिळतोय. ठीक आहे. तर हे सगळे फायदे झाले. याचे तोटे किंवा याचे जे चॅलेंजेस आहेत तर ते सुद्धा भरपूर सारे आहेत. जसं की शेतकऱ्यांचं शोषण पुन्हा एकदा होऊ शकतं. आधी ब्रिटिश इंडिया कंपनीने केलं आहे, आता मोठ्या कंपन्या करू शकतील. हे सगळं
एक पॉसिबिलिटी आहेत की भविष्यामध्ये असं जर झालं तर ते तसं होईल, हे जर असं झालं तर ते तसं होईल. म्हणजे हे सगळं आपण लाँग टर्म विजनच्या हिशोबाने आपण हे अभ्यासतो आहे की जर गव्हर्नमेंटची जर याच्यातून जर गव्हर्नमेंटने त्यांचा हात काढून घेतला, MSP जर वगैरे बंद केली किंवा MSPला प्राधान्य जर कमी दिलं तर त्या केसमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या त्यांचं वर्चस्व दाखवतील आणि शेतकऱ्याची पिळवणूक होऊ शकते. ठीक आहे, तर हेच सगळ्यात मोठं चॅलेंज सध्या तरी इथं दिसतं आहे. बाकी तर आपण लेक्चरमध्ये अगदी इन डिटेलमध्ये जाणून घेतलं आहे. याच्यातून आपण चांगलं सजेशन काय देऊ शकतो किंवा आपण काय सुचवू शकतो का असं, तर यस, आमच्याकडून असं एक सजेशन राहील की MSP ही प्राईस फिक्स करण्यापेक्षा MRP गव्हर्नमेंटनी फिक्स करावी. मिनिमम रिटेल प्राईस शेतकऱ्यांनी त्यांच्या मालासाठी गव्हर्नमेंटकडून फिक्स केली जावी. म्हणजे जसं मी सांगितलं की मका हा 18.5 रुपये MSP होता आणि तो खरेदी करण्यात आला 6 रुपयांनी. तर गव्हर्नमेंटकडून MSPच्या ऐवजी MRP फिक्स करावी, मिनिमम रिटेल प्राईस. म्हणजे ही या प्रॉडक्टसाठीची मिनिमम रिटेल प्राईस असणार आहे. समजा मक्याचं एक्झाम्पल बघितलं तर 12 रुपये किलो हा त्याचा MSP असेल, ते MRP असेल, मिनिमम रिटेल प्राईस. 12 रुपयाच्या आतमध्ये कुणी जरी तो माल विकत घेतला तर त्याला कायदेशीर गुन्हा आणि त्याला जेल होईल. तर अशा प्रकारची तरतूद असावी. दुसरं महत्त्वाचं सजेशन असं आहे की जी आत्तापर्यंतची गव्हर्नमेंटची भूमिका होती MSP प्राईस ठरवण्यासंदर्भात, तर तशी MSP ही ज्यावेळेस प्रायव्हेट कंपन्या शेतकऱ्यांसोबत ॲग्रीमेंट करत आहेत तर तशी प्रोव्हिजन ही या प्रायव्हेट कंपन्यांकडून सुद्धा केली जावी. म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांनी समजा यावर्षी जो काही गहू असेल तो 50 रुपयांनी घेतला, पुढच्या वर्षी 50 रुपयांनी घेतला, शेतकऱ्याला सवय लावली की आता डायरेक्टली कंपनीसोबत ॲग्रीमेंट करायचं, कंपनीचा ट्रक येईल, तुमचा माल घेऊन जातील आणि शेतकऱ्यांची बाजारामध्ये व्यापार करण्याची जर सवय त्यांची मोडून टाकली. त्या केसमध्ये 10 वर्षानंतर जर बघितलं तर प्रायव्हेट कंपन्याचंच वर्चस्व आहे. तर त्या केसमध्ये प्रायव्हेट कंपनी ठरवेल की मी आता 50 रुपयाचा दर डायरेक्टली 20 रुपयांवरती घेऊन येईल. तर यासाठीच असं होऊ नये म्हणूनच अशा प्रायव्हेट कंपन्यांवरती MSP राखणं किंवा एखादी व्हॅल्यू अशी ठरवणं, त्यासाठी ऑफकोर्स बऱ्याचशा समित्या गठीत कराव्या लागतील, कंपनीचं प्रॉफिट पर्सेंटेज ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन्समधून जावं लागणार आहे आणि ती एक अमाऊंट ही दरवर्षी कंपन्यांनी फिक्स करावी. अशा प्रकारचं एक सेकंड ओपिनियन आहे. आणि थर्ड ओपिनियन असं आहे की जर सरकारने शेतकऱ्यांचा माल हा MSPवरती विकत घेणं जर बंद केलं तर आपल्या देशाची 2/3 लोकसंख्या जी रेशन कार्डचा माल घेते, रेशन दुकानांमधून माल घेते, तर त्यांचं काय? तो जर माल सरकारकडून विकत घेतला गेला नाही तर नक्कीच परत एकदा भारतामध्ये उपासमाराच्या समस्या मोठ्या प्रमाणावरती सुरू होतील. तर म्हणून सरकारकडून MSP फक्त न ठरवता MSPवरती त्या वस्तू घेणं हे बंधनकारक असावं. सरकार जर गोडाऊन फुल झाले असे जर रिझन देत असेल तर गोडाऊनवरती इन्व्हेस्ट करून मोठे मोठे गोडाऊन स्ट्रक्चर्स व्हावेत. भारतामध्ये खूप जागा आहे, कुठेही तुम्ही गोडाऊन करू शकता, कुठेही स्टोरेज करू शकता. तर ते स्टोरेज करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी सरकारची असावी. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न यायला पाहिजे की सर किती गोडाऊन करायचे, किती स्टोरेज करायचे? तर मित्रांनो, प्रत्येक वर्षी सरकारकडं हा डेटा असतो की अंदाजे एवढं उत्पन्न होणार आहे. तर अंदाजे एवढं उत्पन्न जर होणार असेल, हे सगळं सॅटेलाईटनंच कॅल्क्युलेशन्स केले जातात, सॅटेलाईटवरतून इमेजिंग केलं जातं, त्याचा अभ्यास केला जातो, त्यानुसार ठरवलं जातं की यावर्षी अंदाजे किती उत्पन्न होईल. तर त्यानुसार तुमची सोय असायला पाहिजे. 10 वर्षाचा तुम्ही ॲव्हरेज काढा की ॲव्हरेज उत्पन्न किती आहे, ॲव्हरेज गहू किती होतो, ॲव्हरेज साखर किती होते, त्यासाठीचं स्टोरेज तुम्ही करू शकाल, म्हणजे सरकार करू शकते. ठीक आहे, तर हे असे 3 महत्त्वाचे ओपिनियन होते. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. तुम्हाला आत्ताचं लेक्चर थोडं असं साऊंड करत असेल की सर अगदी सरकार विरोधात बोलत आहेत, शेतकऱ्यांचीच बाजू घेत आहेत. तर असं नाही आहे, शेतकऱ्यांच्या समस्या तर रिअलच आहेत. तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं आहे मी. पण आता या प्रोटेस्टच्या दरम्यान जे काय होतं आहे ना, ते सुद्धा बघण्यासारखं आहे की शेतकऱ्यांच्या नावाखाली ज्या इतर संघटना येत आहेत पुढं, भरपूर अशा संघटना आहेत की ज्यांनी 2018मध्ये काही वेगळ्याच मागण्या केल्या होत्या ज्या या कायद्यामध्ये आहेत. ओके, म्हणजे APMC संदर्भात असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग संदर्भात असतील, तर ह्या मागण्या ऑलरेडी अशा बऱ्याचशा शेतकरी संघटनांनी केल्या होत्या. एक्झॅक्ट एक्झाम्पल द्यायचं झालं ना तर 2019चं जे इलेक्शन होतं, या सध्याच्या कायद्यामधल्या ज्या गोष्टी आहेत ज्या ऑलरेडी काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये होत्या, तर त्या गोष्टींना पाठिंबा म्हणून भरपूर साऱ्या शेतकरी संघटनांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. आणि आता त्याच गोष्टी जर BJP गव्हर्नमेंट घेऊन येत असेल तर त्या शेतकरी संघटनांनी विरोध का करावा हा सुद्धा एक प्रश्न पडतो. तर बरेचसे याच्यामध्ये वेगवेगळे अँगल हळूहळू आपल्याला दिसत आहेत. पण शेतकऱ्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते जेन्युइन प्रॉब्लेम आहेत आणि त्याचं सोल्युशन लवकरात लवकर मिळावं. सजेशन जे सांगितलेत ते तुम्ही परत एकदा ऐकू शकता.
स्वतःला जे वाटतं ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आजचं लेक्चर थोडंसं लेंदी झालं, मात्र बरेचसे कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील. ओके. आणि जाताना मी पुन्हा एकदा सांगतोय, विजन स्टडीवरती ज्या विद्यार्थ्यांना 2021च्या बॅचसाठी ॲडमिशन घ्यायचे असतील राज्यसेवेच्या, अशांनी लवकरात लवकर प्रवेश घ्या, कारण 10 डिसेंबर रात्री 11 वाजता प्रवेश बंद होत आहेत. तर जे इंटरेस्टेड आहेत असे राज्यसेवा 2021ला प्रिपेअर करणारे विद्यार्थी नक्कीच या कोर्सचा लाभ घेऊ शकता. 10 डिसेंबरपूर्वी तुमचा प्रवेश निश्चित करा. तर आज तुमची इथंच रजा घेतो. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.